नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहोत. आज आपण प्रियाज ब्युटी वर्ल्ड या ठिकाणी आलो आहोत आणि आपण बातचीत करणार आहोत प्रिया देव यांच्याशी. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. तुम्हाला हा ब्युटी पार्लर व्यवसाय आहे आणि हे एक छंद की व्यवसाय आणि कशी कल्पना सुचली सुरू करण्याची? तसं बघायला गेलं तर छंद पण म्हणता येईल आणि एक बघितलं तर दृष्टिकोन व्यवसायाचा पण मी मनात होता माझ्या. आणि तसं लहानपणापासूनच जसं शाळा वगैरे झाली की आई वडिलांकडे असताना माझा हा कोर्स झाला होता. म्हणजे त्यावेळेस असं काही मनात नव्हतं की पुढे जाऊन खूप मोठा बिझनेस वगैरे याच्यात रूपांतर होईल. आवड म्हणून मी सुरू केलं होतं. मग त्यानंतर हळूहळू प्रॅक्टिस म्हणून बऱ्याच जणींना त्या गोष्टीतनं हळूहळू सुरू करून हा इथपर्यंत माझा व्यवसाय आज आला आहे. बरं, आता हे तुम्ही जे ब्युटी पार्लर सुरू केलेलं आहे तर कोणती गोष्ट सुरुवात करते वेळेस अनेक अडचणी येतात. तर काही कुठलं आव्हान आलं की घरून काही सपोर्ट मिळाला का विरोध किंवा कशा पद्धतीने? सुरुवातीला थोडंसं होतच टेन्शन की जसं लग्न झाल्यानंतर असतं की घर सांभाळून बिझनेस होईल का, किंवा मी जी आधी सर्व्हिस देत होती ती मी क्लायंटला होम सर्व्हिस देत होते. म्हणजे हे पार्लर त्यावेळेस नव्हतं. होम सर्व्हिस मधनं बऱ्याच अडचणी यायच्या. मुलं छोटे होते, त्यांना शाळेतनं आणायची वेळ, परत घरचं सगळं करण्याची वेळ, यामुळे मग थोडंफार डिस्टर्ब होतच जाऊन येऊन त्या गोष्टी. बरं, म्हणजे घरच्यांनी सपोर्ट केला की करू नको असं काय? नाही, म्हणजे कधी करू नको असं नाही म्हटले. त्यांनी पहिल्यापासून सपोर्टच केला. सासूबाई असल्यामुळे मुलांना थोडंफार मला वेळ झाला की लक्ष देणं. मिस्टरांनी पहिल्यापासून सपोर्ट ठेवलाच होता की कर, पण मग म्हणजे टाइम लिमिट थोडासा की सगळ्या गोष्टी ऍडजस्ट म्हणजे या व्यवसायामध्ये तुम्ही उतरला तर सर्वात जास्त मदत कोणाची? मदत तसं पाहिलं तर घरच्यांची तर झालीच झाली. आणि जसं की क्लायंटचा सपोर्ट होता मला की माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनीही तेवढा दाखवला, तेही माझ्यासाठी खूप होतं. बरं, किती महिन्याचा कोर्स केला होता तुम्ही? माझा पूर्ण 1 वर्षाचा कोर्स झाला होता प्रोफेशनल. बरं, अच्छा. आणि सध्या काय ट्रेंड कशा पद्धतीचा आहे? सध्या ट्रेंड मध्ये तसं खूप आहेत ज्या की सर्व्हिस चालू आहेत, पण सध्या तुम्ही बघाल तर हेअर मध्ये खूप ट्रेंड चालू आहे की जसं स्ट्रेटनिंग, बुटॉक्स, नॅनोप्लास्टी या गोष्टी आता सध्या सर्रास मुली करतात. कॉलेज गोईंग म्हणा किंवा हाऊसवाईफ किंवा म्हणजे याच्या पण जॉबवाल्या पण, सगळ्यांच्या दृष्टीने हे हेअरचं एक थोडंसं क्रेज आहे. आणि प्लस तुम्ही बघाल तर फेशियल वगैरे या गोष्टी पण थोड्याशा आता लेडीज मध्ये म्हणजे पोचतायत. इतक्या वर्ष कशाला कोण बघतंय कोणासाठी, पण आता स्वतः लेडीज म्हणतायत की नाही, मी माझ्यासाठी स्वतः सगळं करणार आहे. बरं, असं काही एखादा स्टुडंट तुम्हाला आठवतो का की त्याचा लुक पूर्णपणे तुम्ही बदलला आणि ते एक सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की हे असं होती आणि ही अशा पद्धतीने? हो, आता म्हणजे तसं बघायला गेलं तर 2-3 जणी आहे. एक स्टुडंट मध्ये आहे की जी खूपच शांत होती, आली की ते बसून राहायची, आपण सांगू तेवढंच करायची, पण असं लाजाळू मध्ये. आणि आता ती एवढी बोल्ड आणि मॅच्युअर झाली आहे की ती स्वतः एका ठिकाणी जॉब करते आणि सगळ्या गोष्टी स्वतः हँडल करते आहे. म्हणजे बेसिक जे माझ्याकडनं शिकली त्यात मला खूप आनंद आहे की ती पुढे जाऊन तिचं सगळं व्यवस्थित करते आहे. म्हणजे मी जे दिलं त्यातून ती काहीतरी त्याचा युटिलाइज करते आहे. आणि अजून एक असं होतं की मी एकीचा सध्या मध्यंतरीच झालं, एक मुलगी होती ती खूपच लाजाळू आणि शांत होती, तर तिचा मेकअप केल्यानंतर तिलाच वाटत नव्हतं की मी स्वतः मी आहे म्हणून. तिचं लग्न होतं आणि छान एकदम तिलाही कॉन्फिडन्स आला की मी इतकी सुंदर असू शकते. अच्छा. बरं, आता हे व्यवसाय सुरू असताना मुलं आहेत, संसार आहे, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, तर हे सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता आपण? तसं थोडं डिफिकल्ट होतं, पण ऍक्च्युली काय असतं की थोडंसं आधीपासूनच मॅनेजमेंट असलं ना की जसं मी क्लायंटची अपॉइंटमेंट प्रत्येकाची फोनवरच घेते. म्हणजे इव्हन आज माझ्याकडे थ्रेडिंगला जरी कोणी क्लायंट येणार असेल तर मला आधी फोन करतात, मॅडम तुम्ही आहात का, किती वाजता येऊ, काय. म्हणजे त्याच्यामुळे मलाही थोडंसं असं बॅकग्राऊंडला की इझी होतं पटकन येणं जाणं, आणि त्यांनाही बसून नाही राहावं लागत की वाट बघत
की मी इथे थांबली आहे, तुम्ही कधी येताय काय, त्या दोन्ही गोष्टी मला सोप्या जातात मॅनेजमेंट. आता तुम्ही हे नवीन जे काही ट्रेंड येतात मार्केटमध्ये, आता हे ट्रेंड शिकण्यासाठी किंवा तुम्ही कशा पद्धतीने ते अंमलात आणता? आता सध्या ब्रँडेड जे प्रोडक्ट आहेत त्यांचे खूप सारे ट्रेंड चालू आहेत. जसे की मार्केटमध्ये तुम्ही मेकअप बघाल, नो लुक मेकअप आहेत, नॅचरल मेकअप लुक आले आहेत, किंवा हेअरच्या आहेत ट्रीटमेंट. त्या गोष्टी सगळ्या एक तर मी सेमिनारला जाते किंवा असा प्रयत्न करते की मी सेमिनार अटेंड करून माझ्या स्टुडंटनी पण ते सेमिनार अटेंड केले पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातनं मी माझ्या पार्लरला पण बऱ्यापैकी सेमिनार ठेवून घेते. आणि बाकी तर मग आपण आता सोशल मीडियावर इंस्टाग्राम वगैरे आहे त्याच्यावरनं तुम्ही माहिती त्याच्यावरनं पण आपण जे अपडेट आहे ते करतच राहतो. प्लस सेमिनारची मदत होतेच त्यामध्ये. बरं, आता एक तुम्ही स्टुडंट तुमच्याकडे आहेत, तर साधारण किती स्टुडंट असतील? आतापर्यंत माझ्या 7 ते 8 बॅच झाल्या. बरं, बेसिक कोर्सच्या, त्याच्यामध्ये 2 ऍडव्हान्सच्या पण झाल्या आहेत. एका बॅच प्रत्येक बॅचला आपण 5 ते 10 विद्यार्थी घेतो, जास्त नाही घेत. मग काही वेळेस काय होते, त्यांना इनकन्व्हिनियंट होतं आणि मलाही पर्सनली लक्ष देता येतं लिमिटेड असले म्हणजे. बरं, ह्या ब्युटी पार्लर कोर्ससाठी काही सरकारी अनुदान योजना काही आहेत का? हो आहेत. सध्या मी अरविंद फाउंडेशन तर्फे जे आहेत ते त्यांचं करते आहे. त्यातूनही बरंच मुलींना शिकायला मिळतं आणि किट वगैरे पण आम्ही प्रोव्हाइड करतो. बरं, कितीची कशी किट असते ती? त्याच्यामध्ये एक साधारण आपण ड्रायर, स्टीमर, वॅक्स हिटर, ज्या बेसिक गोष्टी लागतात स्टुडंटला, म्हणजे इव्हन त्या घरी जाऊन क्लायंटकडे करू शकतात. त्याच्यामध्ये काही मोठे मशिनरी वगैरे न घेऊन जाता लिमिटेड वस्तूंमध्ये त्या करू शकतील अशा वस्तू आपण त्यांना देतो. आता तुमच्याकडे जे स्टुडंट आहेत, ज्या मुली आहेत, महिला आहेत, तर जास्त प्रमाण कोणत्या वयोगटातलं आहे? म्हणजे मुली साधारण आता ज्या 10वी 12वी नंतर जातात त्या मुली तर असतातच. प्लस आता महिलांमध्येही ती आवड निर्माण झाली आहे की ज्या थोडासा त्यांचा दुपारचा वेळ असतो, मुलं वगैरे शाळेत गेलेले असतात, त्या वेळेमध्ये त्या करू शकतील 2 तासाचा. तो क्लास मी पार्लरचा घेते. प्लस मेहंदीचे पण क्लासेस आपल्याकडे चालतात, त्या पण आपण त्यांना शिकवतो. त्यामध्ये बेसिक, ऍडव्हान्स मेहंदी वगैरे. अच्छा, मेहंदी शिकवत असताना काय नवीन डिझाईन तुम्ही कशा क्रिएट करता काय? आता बऱ्याचशा गोष्टी आहे की त्या म्हणजे स्टुडंटकडे बघून शिकवाव्या लागतात. जसं की आता बेसिक एखादी शिकणारी असेल तर तिला कुठल्या लेवल पर्यंत मी शिकवायला पाहिजे ते. प्लस त्याच्यामध्ये आता ऍडव्हान्सच्या खूपच नवीन नवीन पद्धती आल्या आहेत. जसं की पिकॉक स्टाईल, ब्रायडल स्टाईल, फेस मध्ये आपण करतो. तर मग त्या दृष्टीने आम्ही त्यांना ट्रेंडिंग शिकवतो. किती महिन्याचा कोर्स आहे? बेसिक मेहंदीचा 1 महिन्याचा आहे आणि ऍडव्हान्स प्लस बेसिक आपण 4 महिन्याचा घेतो. त्याच्यामध्ये स्टुडंटवर पण डिपेंड असतं. आता कोणी कोणी 1 महिन्यात शिकतं, कोणाकोणाला तेच बेसिक शिकायला 2 महिने पण लागू शकतात. म्हणजे ते किती कॅच करतात त्यानुसार आपण शिकवतो. बरं, आता हे तुम्ही मेहंदीचे क्लासेस शिकवता आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या कंपनीच्या मेहंदीचा वापर होतो की नाही? आपण शक्यतो काय करतो की मुलींना तयार पण करता आली पाहिजे, स्वतःच पण काहीतरी बिझनेसला एक स्कोप मिळावा म्हणून इथे पण बनवून दाखवतो. आणि प्लस नसेल वेळ त्यावेळेस आपल्याला तर रेडीमेड कोण यूज करावेच लागतात. तर असं स्पेसिफिक कुठला ब्रँड नाहीये, पण आपण ज्यांनी हार्मफुल काही होणार नाही वगैरे त्या गोष्टी आपण त्यामध्ये यूज करतो. म्हणजे आयुर्वेदिक म्हणा किंवा सध्या आहेत 1-2 मार्केटला कोण त्याचे रिझल्ट छान आहेत ते यूज करतो. बरं, आता एक चांगली ब्युटिशियन आणि एक चांगली मेहंदी काढणारी व्यक्ती, लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा, जेंट्स पण मेहंदी काढतात. हो. तर एक ब्युटिशियन चांगली बनण्यासाठी अशा काही टिप्स आहेत का तुमच्याकडे? हो, कुठल्या टिप्स आहेत. एक तर काय करा, आपण सगळ्यात पहिले जे करणार आहोत ते प्रामाणिकपणे करा. की असं नाही की क्लायंटला आपण सांगू की नाही आज तू अशी आहे, उद्या तू आम्ही एकदम जादूची काडी फिरवून तुझ्यावर मॅजिक असं नाही. जे आहे जो रिझल्ट आहे तिला खरं खरं सांगा की 2-3 महिन्यात काय फरक पडणार. तुमच्या शब्दामध्ये ब्युटी हे एका वाक्यात काय कसं सांगा? ब्युटी मी म्हणेल की हे आंतरिक सौंदर्य आहे. म्हणजे जेवढा आपण समोरून दिसतो आहे तेवढा आतून आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आतून आपण सुंदर बनतो. म्हणजे एखादी साधी साधारण लेडीज आहे, तिला मी समोरून छान मेकअप करून दिला तर तिला आतून कॉन्फिडन्स येतो. म्हणजे एक आंतरिक सौंदर्य जे आहे ते तुम्हाला बाहेर चेहऱ्यावर दिसेल असं म्हणताय का? म्हणजे त्याचा ग्लो मी केलेला मेकअप किंवा मी केलेलं क्लायंटवरच ती आतूनही सुंदर बनण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दिसणंच नाहीये तर आतून भासणं पण तेवढंच महत्वाचं. अच्छा, ठीक आहे.
तुमच्या या 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये असा काही एखादा क्लायंट खूप नाराज आहे तुमच्यावर झाला आणि मग त्याची समजूत घातली किंवा तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने कसं केलं, असा काही प्रसंग सांगता येईल? नाही, शक्यतो तर तसं नाहीये अजून. मला असं आठवत नाही की नाराजगी असेल किंवा काही सर्व्हिसमध्ये चूक असेल. हां, म्हणजे सगळे तुमच्याकडे संतुष्ट सॅटिस्फॅक्शन होऊन जातात. अच्छा, ओके. मला सांगा की हे जे ब्युटी पार्लर तुम्ही सुरू केलेलं आहे, तर या पुढच्या 4-5 वर्षामध्ये काय तुमचं उद्देश असेल किंवा काय टार्गेट आहे? एक साधारण स्वतःचं एक मोठं पार्लर करावं अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच ज्यांना खूप गरजू मुली आहेत त्यांना घडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. म्हणजे याची प्रियाज ब्युटी वर्ल्डच्या काही शाखा? हो, शाखा पण म्हणता येईल आणि त्याच्यामधूनच मी मुलींना चांगलं घडवण्याचा अजून प्रयत्न करतो. मध्ये या पार्लरमध्ये जे प्रोडक्ट वापरतात तर ते कशी निवड करतात ते प्रोडक्ट आणि त्याचं काय म्हणजे क्रम काय असतो त्या संदर्भात सांगा. साधारणतः प्रोडक्ट म्हणजे असं कुठला विशेष ब्रँड नसतं सर. त्याच्यामध्ये आपण काय करतो की कस्टमरच्या स्किननुसार आणि कस्टमरला सर्व्हिस केल्यानंतर किती प्रॉपर रिझल्ट येतो याच्यावर असतात. मेकअप प्रॉडक्ट 100% आपल्याला एक व्हॅनिटी रेडीच करावी लागते. म्हणजे एक समजा ब्लॅक लेडी आहे म्हणजे त्याच्यामध्ये हो, त्याच्यामध्ये स्किन टोन नुसार असतं. डस्की, मीडियम, फेअर यानुसार आपल्याला ठेवावे लागतात. स्किन प्लस आपल्याला त्यांचं ऑइली आहे, ड्राय आहे, तो पण एक विचार करावा लागतो. अच्छा, म्हणजे ऑइली जर स्किन असेल तर त्याला वेगळे प्रोडक्ट? हो, ऑइलीचे पूर्णपणे वेगळे असतात, ड्रायचे पूर्णपणे वेगळे आणि कॉम्बिनेशन स्किनचेही एक पार्ट आहे की ज्यामध्ये आपल्याला मिक्स अँड मॅच करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही डीपली नॉलेज पार्लर मध्ये घेतात, जसं की मेकअपचं किंवा फेशियलचे वगैरे कोर्स करतात, त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की आपल्याला स्किनवर काम करायचं आहे की नाही फक्त दिसण्यापुरती काम आहे. अच्छा, म्हणजे हा मेकअप केलेला तो दीर्घकाळ कसा टिकेल हो आणि त्याची स्किन कशी आहे हो, ते पण आपण ट्रिक आणि टेक्निक यूज करून त्या सगळ्या गोष्टी लॉंग लास्टिंग करत असतो. अच्छा. आणि पार्लर मध्ये ज्या काही वस्तू वगैरे आपल्याला लागतात त्याही त्याच पद्धतीने शक्यतो मी मिस्टरांना विचारून घेत असते की कसं आहे. सध्या ट्रेंड असतो की लेडीजला कुठलंही पार्लर उघडलं की मशिनरीज वगैरे हा क्रेज असतो, तर त्यामध्ये मी त्यांचा सपोर्ट घेत असते की विचारते. मग ते मला सांगतात, हे बघ तू आधी मार्केटमध्ये बघ कुठल्या याला जास्त स्कोप आहे किंवा हे खरंच चालतंय का आणि त्यातनं तुला किती इन्कम येणार आहे. तर तो एक सपोर्ट ते मला नेहमी करत असतात. मी छोट्या छोट्या गोष्टींना त्यांना विचारून करत असते आणि तेही मला एकदम फ्री माइंडेड एकदम सांगत असत चांगल्या यांनी की तू असं असं कर, हे कर, हे वाढव, ते ठेव, ह्या गोष्टी सेलिंगला ठेव, हे ते मला थोडे थोडे देत असतात गोष्टी. त्यातून मी मग थोडं नॉलेज घेऊन आसपासचं मग त्या ठेवते मी गोष्टी त्याच्यामध्ये. ठीक, म्हणजे प्रोडक्ट निवड ही पण महत्वाची या ठिकाणी ठरते. आपण डायरेक्ट कस्टमरला विचारूया की मॅडम नमस्कार, मला सांगा तुमचं नाव सांगा आमच्या व्ह्युअर्सना आणि कसं वाटतं तुम्ही या प्रिया वर्ल्ड्समध्ये येऊन मेकअप जे करता त्या संदर्भात? माझं नाव रश्मी संतोष देशमुख. मी प्रिया मॅमशी एक वर्षापूर्वी मेकअपच्या सेमिनारमध्ये आमची भेट झाली होती आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की त्यांनी माझ्या फेसवरती मेकअप करावं, पण ती आज माझी इच्छा पूर्ण झाली. आणि माझ्या फेसवरती खूप असं म्हणजे पिगमेंटेशन, ब्लॅक हेड्स वगैरे, असं टॅनिंग, असं वेगवेगळे प्रकार होतात आणि होते ते. आणि ते प्रिया मॅमनी त्यांच्या मेकअपमुळे हे सगळं कव्हर केलं आणि मला खूप चांगलं वाटतं की त्यांनी माझ्या फेसवरती मेकअप केलं. मॅडम तुम्ही सांगा की कुठल्या प्रकारचा हा मेकअप होता? हा, आपण फक्त आता सध्या सिंपलच मेकअप केला आहे की जो पार्टी फंक्शनला सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे तो. आणि हा मी जवळजवळ अर्धा ते पाऊण तास मध्ये होणारा मेकअप 15 मिनिटात कम्प्लीट केला. थँक्यू.